विचार करा, शेतीसाठी माहिती हवी आहे, पण त्यासाठी कितीतरी सरकारी ऑफिसेस आणि वेबसाईटच्या चक्रात अडकावं लागतंय. आता विचार करा की ही सगळी धावपळ फक्त एका फोन कॉलवर थांबली तर. आज आपण भारत विस्तारबद्दल बोलणार आहोत. एक अशी नवीन प्रणाली जी एआयच्या मदतीने भारतीय शेतीत एक मोठी क्रांती घडवण्यासाठी तयार झाली आहे. हा प्रश्न साधा नाहीये. हा आपल्या देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या रोजच्या जगण्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. कारण वेळेवर आणि योग्य माहिती मिळाली तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो, त्यांच्या भविष्यावर होतो. अनेक वर्षापासून ही एक मोठी समस्या होती, पण आता तंत्रज्ञान यावर एक जबरदस्त उपाय घेऊन येतंय. आणि असं का होतंय? कारण सध्याची जी परिस्थिती आहे ना, ती शेतकऱ्यांसाठी खरंच एका भूलभुलैयासारखी आहे. योग्य माहिती शोधण्याच्या नादात ते अनेकदा गोंधळून जातात. एकदा विचार करून बघा, सरकारी योजनांची माहिती इकडे तिकडे विखुरलेली. हवामान, बाजारभाव, जमिनीची माहिती या सगळ्यासाठी वेगवेगळी ॲप्स, वेगवेगळ्या वेबसाईट्स. म्हणजे थोडक्यात काय तर माहितीसाठी एकच सोपी जागा नाहीये आणि यात शेतकऱ्यांचा वेळ जातो, पैसाही वाया जातो. मग ह्या सगळ्या माहितीच्या गोंधळावर उपाय काय? बरं, सरकारने ह्या समस्येवर एक हायटेक उपाय शोधून काढलाय आणि त्याचं नाव आहे भारत विस्तार. तर भारत विस्तार म्हणजे नक्की काय? हे एक AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारं बहुभाषिक प्लॅटफॉर्म आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल दार आहे, जिथे शेतीशी संबंधित सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळेल आणि तीही त्यांच्या स्वतःच्या भाषेत. या उपक्रमाचं महत्त्व किती आहे हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेवरूनच कळतं. त्यांनी काय म्हटलंय तर याचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर शेतीची उत्पादकता वाढवणं, शेतकऱ्यांना चांगले निर्णय घ्यायला मदत करणं आणि त्यांची जोखीम कमी करणं हा आहे. म्हणजे सरकार याकडे एका मोठ्या बदलाच्या दृष्टीने पाहते. आणि या मोठ्या बदलासाठी सरकारने बजेटही तसंच ठेवलंय. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावरून कळतं की सरकार हे तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती गंभीर आहे. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण ही सिस्टीम शेतकऱ्यांच्या रोजच्या कामात नेमकी कशी मदत करणार? चला तर मग भेटूया या नवीन AI कृषी तज्ज्ञाला. या प्रणालीच्या केंद्रस्थानी आहे भारती, एक AI असिस्टंट. भारतीला एक डिजिटल कृषी तज्ज्ञ समजू शकता. आणि हो, हे वापरणं अगदी सोपं आहे. कोणताही फोन घ्या, अगदी साधा फीचर फोन सुद्धा चालेल. फक्त 152561 हा नंबर लावा. मग भारतीशी बोला किंवा चॅट करा आणि योजना, पिकांचा सल्ला, बाजारभाव सगळी माहिती मिळवा. म्हणजे तंत्रज्ञान सगळ्यांसाठी सोपं असावं याची इथे पूर्ण काळजी घेतलेली दिसतीये. ठीक आहे, वापरायला सोपं आहे हे कळलं, पण सुरुवातीला नक्की कोणती माहिती मिळणार आणि कोणत्या भाषांमध्ये? चला हेही जाणून घेऊया. सुरुवातीच्या टप्प्यात PM किसान आणि फसल विमा योजनेसारख्या 10 मोठ्या केंद्रीय योजनांची माहिती मिळणार आहे. ह्या अशा योजना आहेत ज्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या आयुष्याशी आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कुठपर्यंत आलाय हे तपासता येईल आणि काही तक्रार असेल तर ती सुद्धा नोंदवता येईल. आता भाषेबद्दल बोलूया. ही सेवा टप्प्याटप्प्याने सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. सुरुवात होईल हिंदी आणि इंग्रजीमधून. मग पुढच्या 3 महिन्यात तमिळ, बंगाली, आसामी आणि कन्नड या भाषा येतील. आणि त्यानंतरच्या 6 महिन्यात ही सेवा एकूण 11 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांतल्या शेतकऱ्यांचा विचार इथे केलेला दिसतोय. तर ह्या सगळ्याचा एकंदरीत परिणाम काय होणार आहे? हे तंत्रज्ञान भारतीय शेतीचं भविष्य कसं घडवू शकतं? चला थोडं यावर बोलूया. थोडक्यात सांगायचं तर भारत विस्तारचा मुख्य उद्देश हा आहे की माहितीसाठी एकच विश्वासार्ह जागा तयार करणं. यामुळे काय होईल तर शेतकऱ्यांना मध्यस्थांवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि माहिती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हेच तर खरं शेतकरी सक्षमीकरण आहे, नाही का? शेवटी प्रश्न हाच उरतो की AI सोबतचं एक साधं बोलणं खरंच भारतीय शेतीचं भविष्य बदलू शकेल का? एका साध्या फोन कॉलमध्ये एवढी ताकद असेल की तो शेतकऱ्याला हवामान आणि बाजाराच्या अनिश्चिततेतून बाहेर काढून सक्षम बनवेल? याचं उत्तर तर आपल्याला भविष्यातच मिळेल, पण एक नक्की, या तंत्रज्ञानामध्ये ती क्षमता नक्कीच